कालचं वचन कोण मला सांगेल उठून पटकन? काल आपण कोणतं वचनावर मनन केलं? आमेन. अजून कोणी त्याचं डेफिनेशन कोण देईल की काय सांगितलं होतं? पटकन पटकन. आमेन. हालेलुया. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. माझे मार्ग तुमचे मार्ग, माझ्या विचारात आणि तुमच्या विचारात जमीन आणि आसमानचा फरक आहे. हालेलुया. किती जण ब्लेस झाले या 7 दिवसामध्ये. हालेलुया. आणि आजचं वचन आहे इर्मया 29:11. हालेलुया. जोरदार टाळ्या ह्या वचनासाठी. कोणाला पहिल्या दिवसाचं वचन आठवतंय? आमेन. परमेश्वर म्हणतो मी माझा करार मोडणार नाही. माझ्या मुखातून जे निघाले ते मी. किती जणांना मॉर्निंग मीटिंगला जॉईन व्हायचं आहे? की ते होत नाहीये पण आम्हाला व्हायचं आहे. सकाळी 5:30 वाजता ही सभा आहे. फक्त तुम्हाला अर्धा तास तुमच्या मोबाईल झूम ॲपवर येऊन पुढे बसायचंय, काही इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आणि तुम्ही ब्लेस्ड आहेत. तुमचा दिवस आशीर्वादात जातो. आमेन. आमेन. ज्यांना कोणाला ह्या मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी पास्टर आशिषकडनं त्या ॲपची तुम्हाला पहिले तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हावं लागेल जे आपल्या चर्चचं आहे. इथे अनाऊन्स केलं जातं. तुमचा फोन घ्या, स्कॅन करा. पण बऱ्याच लोकांना ते जमत नाही किंवा समजत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ते करून घेऊ शकता. आमेन. आमेन. वाचूया इर्मया 29:11. सगळे मिळून वाचता का? आवाज असा पाहिजे की सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. 1, 2, 3 स्टार्ट. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. आमेन. परमेश्वर म्हणतो. कोणता माणूस म्हणतो का? हा, आपण शिकलो ह्या 7 दिवसामध्ये की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे केव्हाही बरे. आमेन. आणि आता तोच परमेश्वर ज्याच्या शरणगतीस तुम्ही आला आहात तो म्हणतो माझ्याकडे तुमच्यासाठी प्लॅन आहे. आमेन. हालेलुया. आता मी तुम्हाला असं सांगते की परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहेत आणि त्या योजना भलाईच्या आहेत. हालेलुया. भलाईची योजना. एखाद्या मनुष्याकडे जर काही योजना असता आणि तो मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या योजना पण संपता. बरोबर लिहिलंय शास्त्रामध्ये असं. तो व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या मागे त्याने जे पण प्लॅन केलेले असतात ते सगळ्या योजना काय होता? संपता. पण परमेश्वराकडे आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्या तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आमेन. सेम दाविदाच्या लाईफ मध्ये झालं. लक्षात ठेवा. हालेलुया. एक छोटासा मुलगा, त्याच्यावर परमेश्वराने त्याचा एक योजना प्रकट केली. काय प्रकट केली? की मी तुला राजा करीन. हालेलुया. आज तुमच्या लाईफ मध्ये देखील परमेश्वराने योजना ठेवल्या आहेत. आज तुमच्यासाठी देखील देव, मी तुम्हाला सांगितलं की काल आपण मनन केलं की तो आपल्याबद्दल विचार करतो. आमेन. काय करतो? विचार करतो. कोण? देव. फक्त तुम्हीच नाही विचार करत. देवाचे विचार किती शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित आहेत. आमेन. आणि तो देव आपल्या लाईफ साठी विचार करतो. तुम्ही पडा, तुम्ही रडा, तुम्ही काय करताय काय नाही करत आहे त्याला देखील तेवढाच त्रास होतो. हालेलुया. तो देखील तेवढ्याच त्रासातून जातो जेवढ्या त्रासातून तुम्ही जाता. मग तुम्ही असं म्हणाल की मग देवा तू माझा त्रास कमी का नाही करत? हालेलुया. कारण देवाला माहितीये मी काय प्लॅन केलाय. हालेलुया.
जेव्हा एखादा लहान मुलगा आपल्या बापाकडे काहीतरी मागतो आणि तो सारखा रडतो, तुम्हाला समजत नाही का, मला त्याची गरज आहे, तुम्ही मला देत नाहीये, तुम्ही मला देत नाहीये. त्या मुलाने काहीतरी असं मागितलेलं आहे जे त्याच्यासाठी योग्य नाहीये, पण बाप त्याच्यासाठी अधिक चांगलं आणि अधिक मोठं काहीतरी योजत आहे. हालेलुया. पण ते त्या मुलाला माहिती नाही म्हणून तो रडतोय. तशीच गत आपली पण होते प्रियांनो. देव आपल्यासाठी काहीतरी मोठे प्लॅनिंग करतो आणि म्हणून आपण जे मागतोय ते आपल्याला मिळत नाही. हालेलुया. रेडी राहा, परमेश्वराने तुमच्यासाठी जे ठेवलंय ते तुमच्या समोर तो वाढणार आहे. ओ हालेलुया. रेडी राहा. आमेन. तयार राहा, कारण परमेश्वराने तुमच्यासाठी मेज तयार केलेला आहे. तो मेज कोणत्या जगिक अन्नाचा नाहीये, तो मेज त्याच्या शरीराचा, त्याच्या रक्ताचा, त्याच्या परिपूर्णतेचा आहे. आमेन. तो मेज साधा मेज नाहीये. देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, ते आशीर्वाद ह्या पृथ्वीवरच्या आशीर्वादांपेक्षा कितीतरी वेगळे असतील. हालेलुया. 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 ज्यांना लेकरं नाहीयेत ना, मुलं बाळ, जितकं तुम्ही वाट बघताय तितके तुमचे मुलं इतर मुलांपेक्षा आशीर्वादित राहतील. आमेन. तितके ते आशीर्वादित राहतील, कारण ते ह्या चर्च मधून स्पिरिच्युअली आत्म्यातच ट्रेन होऊन मग तुमच्याकडे येणार आहे. आमेन. देवाकडे तुमच्यासाठी योजना आहे. देवाकडे दाविदासाठी योजना होती. पहिलं शॅम्युएल 16:12-13 मध्ये आपण बघू शकतो की परमेश्वराने दाविदाची कशी निवड केली. 11 पासून घ्या किंवा 10 पासून घ्या. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूवेला पुढून चालवले. शमूवेलाने इशायाला म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. इशायाला किती पुत्र होते? आणि परमेश्वराने शमूएलाला सांगितलं. कोण शमूएल? हा तोच मागच्या हप्त्यातला. बोल यहोवा. तोच नम्र, आदर करणारा, सन्मान करणारा, देवाच्या वेदीजवळ एलीची सेवा करणारा शमूएल कोणाला अभिषेक करतोय? इस्रायलाच्या येणाऱ्या राजाला. आमेन. आमेन. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही मोठे मोठे लोक, जे तुमचे बॉस लोक आहेत ना, इवन ते लोक सुद्धा तुमच्याकडे सांत्वन घ्यायला येतील, तुमच्याकडनं गायडन्स घेतील. हालेलुया. आणि तुम्ही म्हणशाल, हा व्यक्ती माझ्याकडनं गायडन्स घेतोय. कारण त्याला तुझ्यामध्ये ख्रिस्त दिसेल. आमेन. हालेलुया. शमूएल इशायाला बोलतोय की तुझे सगळे मुलं झाले का? कारण शमूएलाला वाटायचं बहुतेक इशायाचा हा मुलगा जो खूप उंच आहे, याला खूप धिप्पाडपणा आहे, हा खूप स्ट्रॉंग दिसतोय, याला मी अभिषेक केला पाहिजे, त्याला अभिषेक केला पाहिजे. पण नाही. देव बोलला, ह्याच्यातनं एक पण नाही. हालेलुया. कारण शमूएल काय करायचा? रूप पाहत होता की मे बी हा दिसायला चांगला आहे, हा असा आहे, ह्याचे कपडे असे, याची ड्रेसिंग सेन्स अशी आहे. लोक बऱ्याचदा बाह्य रूप पाहतात. आमेन. पण परमेश्वर शमूएलला काय बोलला? तू बाह्य रूप पाहत असशील, मी अंतःकरण पाहतो. हालेलुया. परमेश्वर तुमचं अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही एवढ्या चुका करून सुद्धा इथं बसलेलेत, कारण त्यांनी तुमचं अंतःकरण ओळखलेलं आहे की तुम्ही दिसता तेवढे वाईट नाही, तुम्ही मनापासून देवावर प्रेम करणारे लोक आहात. हालेलुया. आमेन. लोक जज करता ना, हा हिचा बोट वाकडा आहे, ही अशीच आहे, हिचं असं आहे, तिचं तसं आहे, हिची चाल तशी, हिची चाल अशी. परमेश्वर ते सगळं पाहत नाही. परमेश्वर हृदय पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पुढे वाचूया. शमूवेलाने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरे मेंढरे राखत आहे. अगदी बापाला सुद्धा त्या लहान मुलाला त्याची आठवण नाही आली, म्हणजे की तो पण असेल. जेव्हा शमूएल बोलला की तुझ्या सगळ्या पुत्रांना घेऊन ये, तेव्हा त्याला दाविदामध्ये काहीतरी खास विशेष असं वाटलं नाही, आणि त्यांनी त्याचे जे आवडते मुलं आहेत ते समोर आणले.
जे त्यांना स्मार्ट वाटतात, जे हँडसम, हा खूप छान गिटार वाजवतो, हा खूप छान कीबोर्ड वाजवतो, हा खूप छान ड्रम वाजवतो, है ना? पण परमेश्वर त्यानुसार नाही पाहत. परमेश्वर हे बघतोय की मी कोणाला अनॉइंट करू शकतो, मी कोणाला अभिषेक करू शकतो. हालेलुया, हालेलुया. देवा पुढे स्मार्टनेस चालत नाही, बुद्धी. तर आपल्या बापाला देखील आपला तो मुलगा एवढा काही असा विचारात नव्हता किंवा त्याच्या बाबतीत काहीतरी भलं होईल किंवा काहीतरी असं नाही. कारण का, तो त्या घरातलं सगळ्यात हलकं काम करायचा. ते म्हणजे काय? तो मेंढपाळ होता. हालेलुया. आणि तो कुठेतरी जंगलामध्ये मेंढरं चारत होता. आमेन. आज जे हलकं काम करतायत त्यांना हलक्यात घेणं बंद करा. हालेलुया, हालेलुया. आज ज्यांच्या लाईफ मध्ये काही पोझिशन नाहीये त्यांना हलक्यात घेणं बंद करा. काय माहिती, उद्या तो तुमचा राजा बनून बसेल. हालेलुया, हालेलुया. किंवा माहिती नाही, तुमच्या कामावर, तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुमची पोझिशन खूप हलकी असेल, पण आज या क्षणी विजयाचा अभिषेक तुमच्यावर येत आहे आणि तुम्ही त्या लोकांवर वर्चस्व गाजवणार आहात. आमेन. जे जे शब्द मी बोलत आहे ते प्रॉफिटिक शब्द आहे. कोणालाच हलक्यात घेऊ नका. जो लोक तुम्हाला हलक्यात घेत असतील तर परमेश्वराची नजर तुमच्यावर आली आहे. परमेश्वर शमूएलला काय म्हणाला, जा, त्याचा अजून एक मुलगा आहे त्याला बोलून आण. कधी कधी आपल्या परिवाराचे लोक, आपले नातेवाईक आपला विसर पाडतील, पण देव आपला विसर पाडत नाही. हालेलुया. सख्या बापाला आठवण नाही आली, मुलाला आठवण नाही आली, पण देवाला दावीद ठाऊक होता. देवाला तुम्ही ठाऊक आहात. हालेलुया. पुढे वाचूया. शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. हालेलुया. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. हालेलुया. म्हणा, आपले हात वर करा, तोच मी आहे, तोच मी आहे. खूप कमी आवाज आहे. तोच मी आहे ज्याला देवाने निवडला आहे. हालेलुया. तुम्ही येणाऱ्या दिवसाचे किंग आणि प्रीस्ट आहात येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुमची अनॉइंटिंग अशी झळकेल प्रियानो. त्या अनॉइंटिंग मध्ये तुमची गरिबी निघून जाईल, तुमचे तुटलेले नाते जुडतील, त्या अनॉइंटिंग मध्ये तुमचे आजार बरे होतील, त्या अनॉइंटिंग मध्ये तुमचं उद्ध्वस्त झालेलं जीवन पुनर्स्थापित होणार आहे. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. जा, त्याला बोलवून आण आणि त्याला अभिषेक कर, कारण मी त्याला निवडला आहे, हाच तो आहे. आमेन. पण दावीद लगेचच राजा नाही झाला. आता इर्मया 29:11 त्याच्या लाईफ मध्ये फक्त डिक्लेअर झाला आहे की दाविदा, जसं अनॉइंटिंग तुझ्यावर आला, आता तू निवडला गेला आहेस. हालेलुया. जसं अनॉइंटिंग तुझ्यावर आलाय, मी तुला सेपरेट केलेलं आहे. आता माझ्या मनात तुझ्याविषयी जे संकल्प आहेत ते हिताचे आहे. हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वर आपल्याला बोलवतो, जेव्हा आपण परमेश्वर आपल्याला अनॉइंट करतो, कॉल करतो, तुम्ही कलिसियात येता, कोणीतरी तुम्हाला सुसमाचार देतं, त्याच्या मागे देवाची एक मोठी योजना तुमच्यासाठी असते. आमेन, आमेन. दावीद अगदी लहान होता बघा, त्याच्या सुंदरतेचं वर्णन केलंय, कारण तो एक यंग, सुंदर दिसणारा मुलगा होता. आमेन. रूपवान, तांबूस केसांचा, त्याच्या गालावर लाली झळकते असंच लिहिलेलं आहे बायबल मध्ये. त्याच्या डोळ्यातनं चमक निघायची. तो एक यंग, लहानसा मुलगा. एखाद्या लहान मुलाला तुम्ही मेंढरं चारताना पाहिलंय? मी पाहिलंय. तो इतका गबाळा असतो तरी सुद्धा छान दिसतो. हालेलुया. त्याचे कपडे इतके काही चांगले नसतात, पण त्याच्या चेहऱ्यावर तेज मात्र वेगळंच असतं. का माहितीये? तो लहान असतो पण तो मेंढरांची जबाबदारी घेऊन चालतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज गॉड.
तसंच परमेश्वर तुमच्या लाईफमध्ये प्लॅनिंग ठेवतो. जसंही दाविदाच्या जीवनामध्ये अभिषेक आला, देवाने त्याला वाट पाहायला लावली. स्तोत्रसंहिता 27:14. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. आमेन. कोण सांगतोय आपल्याला? ज्याच्यावर अभिषेक झाला तो दावीद असा म्हणतोय की तुझी जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तू काय कर? परमेश्वराची वाट पहा. हालेलुया. घाबरू नको, धैर्य धर. म्हणजे काय? घाबरू नको तर धैर्य धरून राहा. आमेन. खूप लोकांशी परमेश्वर बोलतो की आज देव तुम्हाला असं करणार आहे, परमेश्वराने तुमच्यासाठी अमुक अमुक ठेवलंय, अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि आपण म्हणतो देवा किती वेळ, किती वेळ. तो दाऊद जो मेंढरं चारायचा आणि राजा झाला, म्हणा मेंढपाळापासून तर राजापर्यंत, तो एक व्यक्ती आपल्याला काय सांगतोय? धीर धर. हालेलुया. आपल्या लोकांना अनुभव खूप आवडतात. जेव्हा लोक आपल्याशी अनुभव शेअर करतात की माझा ना हा अनुभव आहे, तुम्ही असं करा, तर आपण त्यांच्यावर लगेच आणि पटकन विश्वास ठेवतो. दावीद पण तेच सांगतोय की माझा मेंढपाळापासून तर राजापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मला धीर धरावा लागला, मला परमेश्वराची वाट पाहावी लागली, मला तिरस्कार सहन करावा लागला, मला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. पण त्याचा विश्वास काय होता? की मी अनॉइंटेड आहे, मी एक अभिषेकित आहे, देवाने मला निवडलंय. आमेन. तुमच्या हातात जे तेल आहे आणि तुम्ही जेव्हा मस्तकाला लावता ते सगळ्यांसाठी काय? हे जगासाठी एक प्रतीक आहे की तुम्ही निवडलेले देवाचे लोक आहात. काही लोक जगासाठी निवडलेले, काही सेवेसाठी निवडलेले, काही पदांसाठी निवडलेले. हालेलुया. दावीद इथं म्हणतोय की धीर धर. स्वतःला म्हणा धीर धर. देवाने तुझ्यासाठी योजना केली आहे. आमेन. पेशन्स ठेवायचं आहे. हालेलुया. मी 10 वर्ष वाट पाहिली हा सीन पाहायला, पण अजून 10 महिने पण राहिलेले नाहीये पुढचा सीन पाहायला. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगू, देवाने मला निवडलं ह्याची गॅरंटी मला तर होती, पण लोकांना नव्हती. जसं आता आहे, तुम्हाला माहिती तुम्ही कोण आहात, पण लोकांना माहिती नाही. हालेलुया. लोकांना ते काय वाटलं? हा दावीद एवढा छोटासा राजा होईल. हालेलुया. पण परमेश्वराने अंतःकरण पाहिलं, देवाने काम पाहिलं, देवाने मेहनत पाहिली का नाही? तसंच जसं देवाने दावीदाची मेहनत पाहिली, तुमची पण बघेल. तुम्ही किती परमेश्वरासाठी तयार आहात, करत आहात, नम्र आहात, गप्पा आहात, देव ते पाहिल. हालेलुया. आणि एक दिवस येईल की लोक तुमच्याबद्दल पण घोषणा करतील, शाऊलाने 1000 मारले पण दावीदाने लाखो वधले. हालेलुया. हालेलुया. शाऊलाने 1000 वधले पण दावीदाने लाखो वधले. हालेलुया. एक दिवस येईल प्रियांनो, तुमचं जीवन झळकेल, उजळेल आणि लोक ते पाहतील. हालेलुया. आजचा तुमचा फेलियर उद्याचं फ्युचर तयार करत आहे. थँक्यू जीसस. दावीद म्हणतो वाट बघ, कारण देवाने तुझ्यासाठी योजना ठेवली आहे. वाट बघ. हालेलुया. शेजारच्याला म्हणा फक्त वाट बघ, धीर धर, वाट बघ, धीर धर, वाट बघ. येशूच्या नावामध्ये देवाकडे तुझ्यासाठी योजना आहेत. आमेन. आमेन. दावीद जिथं जिथं आता जायचा, दावीद जेव्हा अभिषेक येतो ना तेव्हा काम परमेश्वर हाती सोपवतो. जेव्हा अभिषेक येतो, अभिषेकित व्यक्तीने रिकाम बसणं शोभत नाही. हा म्हणून नाही का मी आज फील केलं, जेव्हा मी आज लवकर आले, कारण मी प्रेयर मध्ये आहे, फास्टिंग मध्ये आहे. आपण सगळे म्हटलं लवकर येईल आणि लवकर जाईल. मी पाहिलं की बऱ्याच लोकांच्या टाळ्या फक्त नावाला वाजत होत्या. उदाहरणार्थ
आणि जेव्हा लिरिक्स चालू होते आणि लिरिक्स शांत व्हायचे, टाळ्यांचा आवाजच यायचा नाही. हालेलुया. हे अभिषेकित व्यक्ती असं नाही करत. पहिली गोष्ट, अभिषेकित व्यक्ती शांत बसतच नाही. नाही बसत. येशूला कधी पाहिलं शांत बसला? नाही. पत्रस कधी शांत बसला? कधी ह्या मंदिरात तर कधी त्या मंदिरात. इकडं 5,000 जिंकले, इकडं 3,000 जिंकले. इथं बोलतो, तिथं बोलतो, कुठं बोलतो. हालेलुया. देवाच्या आत्म्याने भरलेले लोक शांत बसत नाही. ते एन्जॉय करतात वर्शिपला. ते आनंद घेतात. काहीच लाजायचं नाही. जेव्हा वर्शिप चालू आहे, जोर जोरात टाळ्या वाजवायच्या, शिट्ट्या वाजवायच्या. कारण तुम्ही माणसासाठी नाही, देवासाठी वाजवताय. आमेन. काय तुमचा परमेश्वर शिट्ट्या आणि टाळ्या डिझर्व करत नाही का? काय तो स्तुतीस पात्र नाही का? काय तो शिट्टीस पात्र नाही का? काय तो टाळ्यांस पात्र नाही का? आहे तर मग करा त्याच्यासाठी. हालेलुया. तो आहे तुमचा परमेश्वर, स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. नाशिक मध्ये दी बेस्ट वर्शिप तुमच्याकडनं केली पाहिजे. तुम्हाला माहितीये, जेव्हा नोआच्या काळामध्ये परमेश्वराने जेव्हा जलप्रलय आणून संपूर्ण पृथ्वीवर काहीच ठेवलं नाही, सगळ्या गोष्टीचा नाश केला, संतापात केलं देवाने. ते रागात केलं. का केलं? कारण लोकांनी देवाची आराधना करणं सोडून दिलं. पण जेव्हा सगळं झालं आणि जेव्हा नोआने वेदी बनवली, जेव्हा नोआच्या वेदीचा धूर परमेश्वराच्या नथनात गेला, तेव्हा तो रडला. का रडला माहितीये? मी आता परत कधीच असं करणार नाही. कधीच मी एवढा संताप करणार नाही. कधीच मी पृथ्वीचा नाश करणार नाही. का माहितीये? कारण नोआने जी अर्पण अर्पिलं, जी स्तुती केली, त्याचा जो धूर होता तो त्याच्या नथनात पोचला. तसं प्रत्येक रविवारी तुमच्या अंतःकरणातनं, तुमच्या मनापासून निघणाऱ्या स्तुतीचा धूर देवापर्यंत पोचला पाहिजे. हालेलुया. आणि प्रियांनो, तो धूर इतका युनिक पाहिजे, एवढा युनिक, एवढा वेगळा पाहिजे की देवाला कळलं पाहिजे हा धूर अमेझिंग लव्ह फेलोशिप, हिलिंग अँड वर्ड मिनिस्ट्री मधून येतोय. एवढा वेगळा पाहिजे. हालेलुया. तुम्ही म्हणशाल, पास्टर किती चर्चचं नाव घेतात? कारण हे चर्च माझं नाहीये, देवाचं आहे. ही मिनिस्ट्री देवाची आहे आणि त्याने ह्या मिनिस्ट्रीला नाव घेऊन बोलवलेलं आहे. आमेन. आमेन. आणि येणाऱ्या काहीच दिवसात अख्खं महाराष्ट्र नाशिकच्या ह्या चर्चला ओळखणार आहे. खूप थोडा समय राहिला आहे. खूप थोडा समय. थँक्यू जीसस. काय तुम्ही तुमचं वर्शिप मध्ये बेस्ट द्याल? देणार की नाही? कळलं नाही पाहिजे पास्टर गाताय का लोक गाताय. आमेन. गॉड ब्लेस यू. जेव्हा दाविदावर अभिषेक आला तेव्हा शत्रू पण त्याच्या पाठीमागे लागला. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर तुम्हाला निवडतो, जेव्हा तुमचा उद्धार होतो, मी नेहमी या गोष्टी लोकांना सांगते की जेव्हा जेव्हा परमेश्वराला तुम्हाला काहीतरी आशीर्वादित करायचं आहे, तेव्हा तेव्हा तुम्हाला कठीण गोष्टीचा सामना करावा लागतोच. दाविदाला परमेश्वराने अनॉइंट केलं आणि शाऊल त्याचा शत्रू झाला. कळतंय तुम्हाला? शाऊलाला त्याचा राग यायला लागला. शाऊल त्याला मारायला निघाला. म्हणून जेव्हा तुम्ही प्रभूकडे येताना तेव्हा लोक तुमच्याबद्दल चिडचिड करू लागता. का चिडचिड करता? कारण तुम्ही निवडलेले असता. आमेन. का चिडचिड करायला लागता लोक? कारण तुम्ही निवडलेले लोक आहात. पुढे वाचूया 1 शमूएल 18:14.
दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर असे. दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करत असतो हे पाहून शौलाला त्याचा धाक वाटू लागला. तरी पण सगळे इस्रायल व यहूदी दावीदावर प्रेम करीत, कारण तो त्यांच्या पुढे चालत असे. आमेन. जेव्हा आपण अभिषेकित होतो तेव्हा काय होतं? शत्रू तयार होतात, विरोध येतो, पण विरोधाला बघून पळून जायचं नाही. आमेन. काय येतोय विरोध? मुळात कारण तुम्ही निवडलेले आहात. काय येतोय विरोध? मुळात कारण तुम्ही अनॉइंटेड आहात. हालेलुया, हालेलुया. पुढे जाऊया की परमेश्वराने दावीदाला कोणत्या कोणत्या गोष्टीतून नेलं. त्याला फक्त परमेश्वराने निवडलंच नाही, तर त्याला अनेक गोष्टीतून जावं लागलं. पहिलं तर म्हणजे तो मेंढपाळ होता. मेंढपाळ म्हणजे एक विश्वसनीयपणाला दर्शवतं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये येतात, जेव्हा तुमच्यावर अभिषेक केला जातो, तेव्हा तुम्ही काय असतात? मेंढपाळ. मेंढर नाही. मेंढर तर जगात आहेत. हालेलुया. मेंढर कुठे आहेत? आता मेंढपाळ काय करेल? मेंढरांची, हालेलुया, मेंढपाळ काय करेल? मेंढरांची काळजी घेईल. मेंढपाळ विश्वासूपणे त्यांची काळजी घेईल. विश्वसनीय राहून मेंढरांचं रक्षण करील. आमेन. सुरुवात तिथूनच होते. मेंढपाळापासून तर राजापर्यंतचा प्रवास हा विश्वासापासून सुरू होतो आणि ते करावंच लागतं. हालेलुया, हालेलुया. नंतर पुढे आपण बघतो की शमूएल त्याचा पहिला शमूएल 17:45, जेव्हा तो मेंढर राखीत होता, जेव्हा तो विश्वसनीय होता देवाबरोबर, जेव्हा त्याचं हृदय शुद्ध होतं, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा परीक्षेना त्याला तोंड द्यावं लागलं. हालेलुया. जेव्हा दाऊद शाऊलाशी बोलतो की मी माझे पित्याचे मेंढर जेव्हा राखत होतो, तेव्हा मी सिंह आणि अस्वलाचा वध केला. तिथून वाचा. तेव्हा मी त्याच्या पाठीस 50. दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास व आपल्या बापाची शेरे मेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले. आमेन. जेव्हा दावीद आपल्या बापाचे मेंढर राखत होतं, तेव्हा काय झालं होतं? सिंह आणि अस्वल आणि जे जंगलातले हिंस्र प्राणी जे असतात, जे फाडून खातात, अशा जनावरांपासून त्याने मेंढरांचं रक्षण केलं. एक लहान मुलाने. कसं काय? देवाच्या सहाय्याने. ते 2 प्राण्यांचं नाव काय? एकाचं अस्वल, एकाचं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये अभिषेक येतो, जेव्हा देवाची योजना तुमच्या जीवनामध्ये येते, तुमच्या लाईफ मधले पहिले हे 2 प्राणी तुम्हाला मारावे लागतात. हालेलुया. कोणते 2 प्राणी? काय गुण यांच्यामध्ये? झोप आणि अस्वलामध्ये काय? झोप आहे, हो की नाही? आणि सिंहाला काय? भूक आहे, खादाड आहे तो. अस्वल हा झोप काढणार आहे. बरेचसे लोक, परमेश्वराची योजना त्यांच्या जीवनामध्ये असते, पण त्यांच्याकडनं उपवास होत नाही आणि त्यांच्याकडनं नाईट प्रेयर पण होत नाही, है ना? म्हणून तुम्ही काही लोक 5:30ला उठू शकत नाहीये. हालेलुया. का? कारण झोप कंट्रोल नाही होते. परमेश्वराने तुमच्यासाठी योजना तयार केल्या आहेत आणि त्या योजना जर भलाईच्या आहेत आणि तुम्हाला मेंढपाळापासून तर राजापर्यंतचा जर प्रवास पाहायचा असेल, तर तुम्हाला झोप आणि भूक याच्यावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणा, येशूच्या नावामध्ये मी निवडलेला आणि अभिषेकित आहे. माझ्या शरीरावर नियंत्रण आहे. हालेलुया. काय तुम्हाला
सगळ्यांना माहिती आहे मी प्रार्थनेमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती मी किती झोप घेत आहे. या पूर्ण 7 दिवसामध्ये मी काहीतरी 10 तास झोप घेतली असेल. हालेलुया. पण मला होतो त्रास, पण मला आनंद हा आहे की मी परमेश्वराच्या उपस्थितीत वेळ घालवला. हालेलुया. जर मला माझ्या जीवनातले सिंह आणि अस्वल मारायचे असतील ना, तर मला हे करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर दावीद खरोखर झोपत असता आणि त्याच्या मेंढरांवर सिंहाची अस्वलाची धाड आली आणि हा एक झोपणारा मुलगा असता, तर तो मारूच शकला नसता. आज आशीर्वाद सहज का निघून जात आहेत तुमचे? का शैतान पटकन हल्ला करतो? का शैतान पटकन आजाराला आणतोय? का शैतान त्या गोष्टी करू शकतोय? का? कारण तुम्ही त्या शैतानाला फाडायचं सोडून झोपत बसले. असं नको व्हायला. मेंढर बाजूला राहतील आणि तो तुम्हालाच खाईल. आमेन. होऊ शकतं ना? मेंढर बाजूलाच राहतील, तो अस्वल आणि सिंह तुम्हालाच खाईल. किती लोकांची प्रेयर लाईफ अस्वलाने खाऊन टाकली आहे. किती लोकांची आध्यात्मिक उन्नती त्या सिंहाने खाऊन टाकली आहे. हालेलुया. दाविदाच्या काळातला अस्वल आणि सिंह मेंढरांना खायचा. या काळातला अस्वल आणि सिंह माणसांच्या आत्मिक जीवनाला खातो. पण तुम्ही सतर्क असले पाहिजे, कारण तुमच्या जीवनात एक योजना आहे. तुम्ही निवडलेले आहात. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. देवाच्या लोकांनी झोप आणि भूक कंट्रोल केलीच पाहिजे. मी जॉयस मायरचं एक बुक वाचत होती आणि त्याच्यात ती म्हटलेली आहे की होऊ शकतं की विश्वासणारे लोक नशे करत नाही, पण जशी मीटिंग संपती त्यांना खायला सुचतं. फक्त हे लाव, वो लाव, हे करा, ते करा, हे करा, चांगलं काहीतरी आणा. तो पण एक नशाच आहे. जर आपण आपल्या डाएटवर कंट्रोल नाही ठेवू शकलो. हालेलुया. कदाचित आपल्याला तशी नशा नसेल, पण आपल्याला उपवास निघत नसतील, आपल्याला भूक कंट्रोल होत नसेल, ही पण एक लत आहे. हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट हवा असेल, जर तुम्हाला मेंढपाळापासून राजाचा प्रवास गाठायचा असेल, तर हे अस्वल आणि सिंह मारणं गरजेचं आहे. कारण तुमच्या त्या प्रवासामध्ये नुसते अस्वल आणि सिंह नाही आहेत, तर गोल्यात पण बसलेत. कळतंय का? याला एक्सपिरियन्स, गोल्यात मारण्याचा विश्वास मुळात याच्यातून आला. लक्ष देताय का? कुठून आला? त्या छोट्या गोष्टीतून. सेवकाई असो किंवा तुमचं परिवार असो की तुमचे मुलं असो, जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल, तुम्हाला माहिती आहे देव जर माझी 10 रुपयाची गरज पुरवू शकतो, तो माझी 10 लाखाची देखील पुरवेल. आमेन. जर मी अस्वल आणि सिंहाला मारू शकतो, तर मी गोलियादाला पण मारेल. कळतंय तुम्हाला? जेव्हा तुम्ही निवडले जाता, इर्मया 29:11 प्रमाणे परमेश्वर तुमच्यासाठी जे सुसंकल्प योजतो ते लगेचच पूर्ण होत नाही, पण त्याला एक प्रवास आहे. आणि बरेच लोक डरपोक असतात आणि प्रवास सोडून देतात. का? कारण अस्वल आला, सिंह आले. बऱ्याचशा लोकांना मी प्रभूपासून लांब जाताना पाहिले. का? प्रार्थना करावी लागते, बायबल वाचावं लागतं, उपवास करावा लागतात. आमच्या त्याने ते होत नाही. मग तू राजा पण होऊ शकत नाही. हालेलुया. आणि त्यानंतर जेव्हा दाविदाने गोल्यादाला मारलं, तेव्हा मग लोकांनी घोषणा केली. काय केली? शौलाने हजारांना मारलं, दाविदाने लाखोंना मारलं. हालेलुया. हालेलुया. लोकांनी तुमच्याबद्दल साक्ष दिली पाहिजे की आम्ही एवढं करून एवढंच करू शकलो, पण तुम्ही एवढंच केलं, पण तुमचा परिणाम एवढा मोठा आहे. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं नीतिमानाची प्रार्थना कार्य करायला प्रबळ आहे. हालेलुया. पण देवाचे लोक नीतिमान झाले पण प्रार्थना करत नाहीये. कमीपणा कुठे? नीतिमान झालोय आपण, तारण पावलेलो आहे, येशू आहे, येशूचं रक्त आहे, सगळं आहे आपल्याकडे, पण प्रेयर लाईफ नाहीये, प्रार्थना जीवन नाहीये. आज आपल्याला किती सोपं वाटतं की एखाद्या अनॉइंटेड देवाच्या
देवाच्या महान दासाने आमच्यावर हात ठेवून आमच्यासाठी प्रार्थना करावी. तो तुमचा विश्वास तेवढ्यापुरतं कार्य करेल. पण जर तुम्हाला मेंढपाळापासून राजापर्यंतचा प्रवास गाठावा लागेल तर तुम्हाला तुमचाच अस्वल मारावा लागेल, तुमचा गोलियात तुम्हालाच मारावा लागेल, तुमचा सिंह तुम्हालाच मारावा लागेल. आमेन. मग जाऊन लोक म्हणतील ना, शाऊलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. हालेलुया. मग लोक तुमच्याबद्दल चर्चा करतील, मग म्हणतील की आम्ही एवढे कष्ट केले पण हा आशीर्वाद आम्हाला दिसला नाही. तुम्ही आणला कुठून? आमेन. कुठून आणला तुम्ही हा आशीर्वाद? कुठून आले तुमच्या जीवनात ह्या ब्लेसिंग्स? आमेन. हालेलुया. याचं कारण एकच आहे की जेव्हा परमेश्वर तुम्हाला निवडतो, विश्वास योग्यतेने राहून तुमच्या जीवनातल्या नको त्या गोष्टी मारून टाका. बरेच लोक घाबरतात नाही का, माझ्याकडनं नाही होऊ शकत, मी नाही करू शकत. पण डरपोकांसाठी स्वर्गीय राज्य नाही आहे. नरकात घाबरगुंडे लोक सुद्धा जाणार आहेत, भीती धरणारे. नुसते दुसरेच नाही तर लिहिलेले भीती धरणारे डरपोक. हालेलुया. आणि देवाच्या राज्यात वाढणं काय भेळ भत्ता नाहीये. हालेलुया. परमेश्वर म्हणतो दूध पिणं सोडून द्या, आता चांगलं चावून मटण खा आणि माझ्या राज्यात या. म्हणजे काय? मोठ्या गोष्टी करा. आमेन. जे तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात मी बांधील, जे तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते मी स्वर्गात मोकळे करील. आजारांना बरे करा, सुसमाचार द्या, नद्यांना डोंगरांना आज्ञा करा. इतकी मोठी जबाबदारी परमेश्वराने तुमच्यावर दिली आहे. हालेलुया. हालेलुया. हे कधी होईल? कोण मारतील? नाही, आम्ही तर दुसऱ्यांना मारू पण ते नाही मारणार, हो की नाही? आपण दुसऱ्यांना हाणतो, माणसांना हाणतो, पण आपण आपल्या जीवनातला अस्वल आणि सिंह मारत नाही. विचार करा याच्यावर. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. दाविदाची पहिली निवड झाली. मग परमेश्वराने दाविदाला मेंढर चारण्यावरून तयारी केली की हा जर मेंढरांची इतकी काळजी घेऊ शकतो तर हा माझ्या लोकांची देखील काळजी घेईल. हालेलुया. हा जर संडास धुवू शकतो तर हा वेदीवर आराधना पण करू शकतो. हा जर येणाऱ्या लोकांचं स्वागत करू शकतो तर हा मोठ्या सेवकाईमध्ये लीड पण करू शकतो. आमेन. तयारीला कधीच घाबरायचं नाही, तयारीला कधीच तुच्छ समजायचं नाही. तयारी असते. राजाची तयारी मेंढर चारण्यापासून झाली. आमेन. मग परमेश्वराने दाविदाला विजय दिला, गोल्याथावर विजय दिला आणि मग दावीद शौलाच्या राजवाड्यात काम करू लागला. हालेलुया. अशी प्रोसेस असते प्रियांनो. जेव्हा इर्मिया 29:11 देवाचा प्लॅन तुमच्या लाईफ मध्ये येतो तेव्हा तुम्हाला निवड मधून तयारी मधून छोट्या साक्ष तुमच्या जीवनात निर्माण व्हायला लागत्या. त्यानंतर परमेश्वर तुम्हाला सेवेमध्ये आणतो. मग परीक्षा पण येते. काय परीक्षा येते? सेवेत. ज्या राजवाड्यात आता दावीद आहे त्याच राजवाड्याचा राजा म्हणजे शौल दाविदाच्या विरोधात उठलाय. घरातून विरोध येऊ शकतो, परिवारातून विरोध येऊ शकतो. हालेलुया. ऑफिस मधून, तुमच्या कामामधून, सेवकाईमध्ये विरोध येऊ शकतो. म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही निवडलेले नाही किंवा तुम्ही राजा बनू शकत नाही. परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून नेतो. हालेलुया. हालेलुया. आणि तिथे देखील दावीद पास झाला. तिथे देखील दाविदाला कोणी हरवू शकलं नाही. परमेश्वर दाविदाचा रक्षक बनला. त्यानंतर अनेक वर्ष दाविदाने वाट पाहिली, अनेक वर्ष. आणि शेवटी थँक्यू जीसस, दाविदाच्या जीवनामध्ये ती जी वाट पाहण्याचा दिवस होता तो संपला. 2 शमूएल 5:4-5. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. त्याने 40 वर्ष राज्य केले. 7.5 वर्ष त्याने हेब्रोनात. आमेन. 30 वर्षाचा असताना दावीद राजा झाला. 30 वर्षाचा असताना दावीद राजा झाला.
निवड त्याची अगदी छोट्या वयात झाली. होऊ शकतो तो 16-17 वर्षाचा असेल. 30 वर्षाचा असताना तो राजा झाला. तयारीची वेळ 10 वर्षाची 15 वर्षाची असू शकते, पण राज्य करणारी वेळ 40 वर्ष 50 वर्ष मरेपर्यंत राहील येशूच्या नावामध्ये. तुम्ही राज्य करणार येशूच्या नावामध्ये. तुम्ही राज्य करणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. दाविदाचा प्रवास सुरू होतो मेंढपाळापासून, त्याचा प्रवास संपतो राजाकडे. आमेन. जर आज ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे आणि आज जर तुम्ही देवाच्या वचनावर भरोसा ठेवता की माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये निवड आहे, देवाने मला निवडलं आहे, मी अभिषेकित आहे, तर गुड न्यूज ही आहे की आज तुम्ही कोणत्या हलक्या पदावर आहे मला माहित नाही, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही राज्य करणार आहात. तुमच्या आजारावर तुम्ही राज्य कराल, तुमच्या फॅमिलीवर राज्य कराल, तुमच्या गरिबीवर तुम्ही राज्य कराल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रवास छोटा असेल, राज्य मोठा असेल, कार्य छोटा असेल, अधिकार मोठा असेल येशूच्या नावामध्ये. आमेन. आपल्या जागेवर उठून आपण उभे राहूया. थँक यू जीसस, थँक यू जीसस.